झी 24 तास एक पाऊल पुढे. अजिंक्य ही कहाणी आहे एका बास्केटबॉल कोचची. आपली टीम बास्केटबॉल मॅच मध्ये अजिंक्य ठरावी यासाठी धडपडणारा हा कोच. मात्र वैयक्तिक आयुष्यात नाती अजिंक्य ठेवण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष मांडण्यात आलाय अजिंक्य या सिनेमातून. प्रत्येक मॅच आणि फायनल 25 पॉइंटच्या लीडने आपण जिंकायला पाहिजे. चांगलं पासिंग आणि ही बास्केट. जिंकण्यासाठी नाही, आवडतं म्हणून खेळतो. संदीप कुलकर्णी आणि कादंबरी कदम स्टारर अजिंक्य हा सिनेमा येत्या जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या ही कास्ट आपल्या सोबत आहे आणि तुम्ही पाहू शकता हा जो बास्केटबॉल आहे तो खूप महत्वाचा आहे या सिनेमामध्ये, कारण या बास्केटबॉलवर कुठेतरी हा सिनेमा आधारित आहे. संदीप, काय सांगशील एकूण? वेल, मला हे तेजसनी खेळायला शिकवलं. तेजस तुझं ॲक्च्युली तेजस हा बास्केटबॉल प्लेअर आहे ओरिजिनल, आणि त्याचा कोच आणि त्याचे बरेचसे काही गोष्टी, काही बायोग्राफिकल काही मुवमेंट्स आहेत फिल्ममध्ये, आणि ही बरीच आयडिया त्याच्या डोक्यात बरीच वर्ष होती आणि ती त्यांनी माझ्याशी शेअर केली होती. मी खूप एक्साइट झालो होतो, कारण अशा प्रकारचा सिनेमा मराठीत आलेला नाही. इनफॅक्ट तसं बघायला इंडियन सिनॅरिओमध्ये पण नाही आलेला, कारण जी फिलॉसॉफी आहे ते तेजस जास्त सांगेल. त्या फिल्मच्या मागची फिलॉसॉफी आहे ती फिलॉसॉफी किंवा ते जे म्हणणं आहे ते मला खूप जास्त हे वाटलं की त्या एका काय म्हणू त्याला जिंकण्याच्या पलीकडचं काही असतं की इट इज नॉट ऑल अबाउट विनिंग असं टॅगलाईन आहे. तर ते मला खूप आवडलं आणि ॲज अन ॲक्टर ते कन्व्हिन्स करणं फार महत्त्वाचं होतं प्रेक्षकांना, ही वेगळी आयडिया. तर ते मला खूप चॅलेंजिंग आणि छान वाटलं. बोलू आम्ही डोळ्यात खुले आभान तरळले आता, हलके हलके आकाश उजळले आता. कादंबरी या सिनेमामध्ये पहिल्यांदा संदीप सोबत काम करतेयस. आय मीन नक्कीच खूप वेगळा अनुभव असेल, कारण संदीप कुलकर्णी म्हणजे एक दिग्गज म्हणू शकतो आता आपण. काय सांगशील एकूणच तुझा अनुभव? त्यांचे खरं बोलतेय. मला असं वाटतं की मला ऍडमिट करायला काहीच हरकत नाही. मी त्यांच्या अनेक फॅन्सपैकी एक आहे आणि मी त्यांची कामं अनेक वर्ष पाहते आणि त्यांच्याबरोबर मला काम करायची संधी तेजस देऊस्कर यांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. जोक सपाट या सिनेमा एक बास्केटबॉल कोच आणि त्याचं पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ याभोवती रिव्हॉल्व्ह होणारा हा सिनेमा आहे आणि त्याच्या पर्सनल आयुष्याचा एक अविभाज्य घटक अर्थातच त्याची पत्नी हा रोल मी प्ले करताना प्रेक्षकांना दिसेन सिनेमामध्ये. एक आजच्या काळातली स्त्री, व्हेरी वेल एज्युकेटेड, चांगल्या पोस्टवर काम करते ती कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, आणि संसार आणि करिअर ह्याचा बॅलन्स राखण्यासाठी जी तिची धावपळ होते, मला असं वाटतं की अनेक स्त्रिया त्याच्याशी रिलेट करू शकतील. आणि द फिल्म इज ऑल अबाउट गेम, रिलेशनशिप, लव्ह. खेळात म्हणा, प्रेमात म्हणा, आयुष्यात म्हणा, जिंकण्याचा प्रयत्न करत असताना बरेचदा आपण हरतो, पडतो, आणि प्रेमाच्या बाबतीतही थोडंसं तसंच म्हणता येईल. दॅट्स वाय वी से दॅट वी फॉल इन लव्ह. त्यामुळे मला असं वाटतं की प्रेक्षकांनी हा सिनेमा जरूर बघावा. 11 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय सिनेमागृहात. तेजस, काय सांगशील? म्हणजे संदीप म्हणाला खूप छान प्लेयर आहेस तू, बास्केटबॉल प्लेयर आहेस, तर एखादी झलक होऊन जाऊ देत ना. हो, तेजस, काय सांगशील एकूणच सिनेमाबद्दल? संदीप आणि कादंबरी एकत्र, आणि सिनेमाचा विषय मुळातच वेगळा आहे. मराठी फिल्ममध्ये बास्केटबॉल हा खेळच येणं एक वेगळी गोष्ट, एक नवीन गोष्ट आहे. काय सांगशील? मुख्य म्हणजे विषय वेगळा आहे. ही पहिली किक जी आम्हाला बसली ती आहे. पर्सनल माझा एक्सपिरियन्स बराच याच्यामध्ये मी आणायचा प्रयत्न केला, कारण मी स्वतः खेळत होतो. चांगला प्लेअर होतो की नाही मला माहीत नाही, पण खेळत असल्यामुळे काही अनुभव आले. ते अनुभव एकत्र करून काही काल्पनिक घटना असं करून ती फिल्म तयार झाली. त्यातला बेस्ट पार्ट जो होता तो असा की त्यातली एनर्जी जी खेळत असताना मला मिळत होती ती या फिल्ममध्ये सुद्धा ती एनर्जी आली आहे, आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याबरोबर दुसरा जो पार्ट असतो त्यातला की खेळामध्ये सुद्धा इमोशन्स खूप असतात, हारणं जिंकणं असतं सतत. ते सगळं आपल्याला आपल्या आयुष्यात ते दिसत असतं आणि ते आणायचे आम्हाला खूप छान त्याला लिंक करण्याची एक संधी मिळत होती. सो त्या पद्धतीचा हा सिनेमा आहे की त्याच्यामध्ये खेळ आणि आयुष्य याला लिंक आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
फिल्मचा विषय खेळ आहे आणि त्याचसोबत संदीप एक कोचची भूमिका निभावतोय फिल्ममध्ये. कुठेतरी चक दे इंडियाहून इन्स्पायर्ड होऊन किंवा काही रिलेशनमध्ये काही आहे? ॲक्च्युली हा मुद्दा आमच्या पहिल्याच लक्षात आला होता की कदाचित डेफिनेटली त्याचं हे होणार, कनेक्शन होणार. पण एकतर चांगल्या मूवीशी कनेक्ट होणं हा एक चांगलं लक्षण. चक दे वॉज अ व्हेरी गुड फिल्म. पण ही फिल्म मला असं वाटतं त्याच्याही पलीकडे. म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं की इट इज नॉट ऑलवेज अबाउट विनिंग. म्हणजे जनरली आपण स्पोर्ट्स फिल्ममध्ये बघतो की जिंकणं आणि ह्याच्यामध्ये जिंकणं आहेच आहे, दॅट इज वाय अजिंक्य. पण त्याच्याही पलीकडे काही गोष्टी ज्या आहेत, ज्या अजूनपर्यंत लोकांसमोर नाही आलेल्या फिल्म थ्रू, त्या या सिनेमामध्ये आहेत. आणि प्लस जी पर्सनल रिलेशन जे आहे ते पण ह्याच्यामध्ये तेवढाच मोठा, म्हणजे जसा गेमचा भाग आहे तेवढंच प्रपोर्शन पर्सनल रिलेशनशिपवरती पण आहे की तिथेही यू हॅव टू प्ले 100%. म्हणजे तर ते रिलेशनशिप वर्क होतं. म्हणजे ते नुसतं आपलं टेकन फॉर ग्रँटेड ते वर्क नाही होत. आणि जनरली असं होतं ना की रिलेशनशिपमध्ये पण आर्ग्युमेंटेटिव्ह ह्याच्यामध्ये आयदर ऑफ देम वॉन्ट टू विन. आर्ग्युमेंटमध्ये जिंकणं की मी माझं खरं, हा एक इतका आपल्यामध्ये हे झालेला आहे की त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी डिस्टॉर्ट होतात किंवा बऱ्याच गोष्टी हे होतात की अरे असं नाही आहे. अंडरस्टँडिंग आणि लिसनिंग जी पॉवर आहे ती सतत असायला पाहिजे तर ते वर्क होतं. तर हे जे प्लेईंग आहे ना हे खूप महत्वाचं आहे म्हणजे इन गेम आणि रिलेशनशिप. आता एक झलक तेजसने दाखवली, पण तू म्हणालास की हा खूप छान बास्केटबॉल प्लेअर आहे आणि त्यांनी तुला भरपूर काही शिकवलंय, तर त्याची एक झलक या टीम ओके, व्हेरी गुड. चला, या फिल्मसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट आणि आमच्याशी इतक्या आपुलकीने तुम्ही बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तेव्हा हा सिनेमा लवकरच चित्रपट गृहांवर झळकणार आहे. झी 24 तासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट श्रफ सोबत जयंती वाघधरे, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.